अजिंक्य सारखा मी देते इस्त्री करून. नको, करतो माझं मी. देते की मी. नको म्हणलं ना, जा तू, करतो माझं मी. मी लय वाईट आहे ना, माहितीये मला. मी लय वाईट आहे. मी तुमच्या आवडती किटली फोडली. तुम्ही माझ्या बरोबर लग्न नाही करणार म्हणून मम्मी तुमच्यावर चिडून असते. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. मीच नसते तर हे काहीच झालं नसतं. अगं असं काय नाही, पण तुला कळत नव्हतं का जयडी? सॉरी, खरंच सॉरी. सोड, जाऊ दे. अजिंक्य, मी परत असं कधीच नाही करणार. तुमची शपथ. अगं ठीक आहे, झालं ते झालं. अजिंक्य, तुम्ही मला कधी सोडून नाही ना जाणार? म्हणजे आपली मैत्री तोडून नाही ना जाणार? नाही जाणार. थँक्यू. शांत हो आता. हा, आणि हे सगळं आवरून ठेव आणि शर्टची घडी काढून ठेव. रावल्याकडनं जाऊन येतो. शितलीमुळे पहिल्यांदा अजिंक्यनी माझ्या वावात चढवलंय. हीच वेळ शितलीवर नाही आणली ना तर नावाची जयश्री नाही. अजिंक्यांवरनं शितलीच्या प्रेमाचा रंगच उडाला पाहिजे. हे ध्रुव, रंगपंचमी तर उद्या आहे ना, मग आता कशाला सगळं काढून ठेवलंय? अगं काढू दे की. काय काढू दे की? तू गप बस. ते सगळं आवरून ठेवा आधी. तू नको आम्हाला शिकू, आम्ही सगळं नीटच ठेवतो. सौर्यात मार खाशील आता. तू माझं डोकं फिरू नको, फुगात पडेन बघ डोक्यात तुझ्या. एक जरी कलर ओला झाला ना तर बघ. तू माझ्या डोक्यात जाऊ नको शितले. तुला मारू क्या? ध्रुव, मार मार मार. काय मार मार? ध्रुव, पाण्याचं एक बी थेंब जर अंगावर पड. मार खाशील हा? त्यात जर का पाणी असतं ना तर आज तुमचं काय खरं नव्हतं. तू काय हसते? काय ग? हा, तुला लई हसायला येतंय? किती चिडतीस ग तू? चिडतीस म्हणे. ध्रुव काय लई शहाणा नाही. होतो हे भाऊ कोणाचा आहे? हा, ध्रुव लई बोलायला लागले नाही. बोल दे जेवढं बोलायचं तेवढं. उद्या आपण बघूया तिला. काय? कल तो बहुत मजा आएगा. चला ध्रुव, जाऊया आपण. सौर्या, तेवढं माझा रंग का ठेव. वाट बघ. बघते की वाट. आणि जर का नाही ठेवलास ना तर बिना रंगाचे गाल रंगवत असते मी. कळलं? चल तिकडे. सौर्या, ते माझे आहेत. अजिबात हात लावू नका त्याला. आता कसलीच ग. चल हे सगळं आवडणार कोण? बॅग तुझं तू. शितले, सारखी का ग भांडत असतीस? मी नाही भांडत, तोच भांडत असतो. होय, तोच भांडतो. तुला तर नाव भांडताच येत नाही बघ. आधी बी आजच भांडायचा. तू कुठे भांडायचीस? गपस की. मग उद्याची रंगपंचमी स्पेशल असणार. हा, ते तर आहेच. बघा बघा, पोरगी गुलाबी झाली. काय बी काय बी? अगं चेहरा बघ, तुला तर नाव रंग लावायची गरजच नाही. आधीच प्रेमाचा रंग चढलाय. हळू बोल की, ऐकल कोण तर. ऐकू दे की, तू कुणाला का भरणार आहेस? मग हा, काय मग? मग मज्जा ना? मज्जा ना? मज्जा ना? तू उद्याची वाटच बघत असशील, है की नाही? यास पुढे रंग लावे ना तुला आजच. मला रंग लाव ना. मला याच पुढे मला पागल लडकी. बर, का बोलवलेस? नाही म्हंटल काय न्यूज व्यूज. होय, मी काय तुला न्यूज द्यायला आहे? हा, न्यूज तू मला द्यायची का मी तुला? अगं तसं नाही, तुझ्याकडे काय न्यूज आहे का? नाही. नाही जयश्री, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपण नुसतं म्हणत बसतो काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, करत काहीच नाही. आपलं ना त्या जम्यासारखं झालंय, नुसतं बोलायचं. मग तू काढ की काहीतरी आयडिया. टॅलेंट मी हाय का तू? अरे जरा तरी नावाला जाग की. माझ्या परीने होईल ते सगळं मी करते, पण तुम्ही काहीच करत नाही.
नुसतं शीतलच्या घरनं जेवायचा फोन आला की खुश होऊन उड्या मारत बसताय. तू म्हणतीस ते बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टीत खुश होऊन उपयोग नाही, काहीतरी मोठा प्लॅन करावा लागणार आहे. लागणार तर आहेच, पण सगळ्यात आधी अजिंक्य आणि शीतलला भेटू नाही दिलं पाहिजे. पण कसं? कसं ते तू बघ. माझ्याकडून जे होते ते सगळं मी करते. मी काय म्हणते, तुम्ही शीतलला पळवून का नेत नाही? तसं नाही जयश्री. भैयांच्या मते शीतल स्वखुशीने लग्नाला तयार झाली पाहिजे. आणि हो, शीतल संग कुठली जबरदस्ती करायची नाही भैयांना. आणि शीतलच्या घरच्यांच्या मनात तू भैयांचं नाव करायला सुरुवात केलीच आहेस की, मग होईल की सगळं मनासारखं आपल्या. ते तर होणारच आहे. आणि जयश्री, शीतलनं अजिंक्यला प्रपोज केलं ही गोष्ट भैयांपासून लय दिवस लपवता येणार नाही मला. असं म्हणतोयस? सांग की, म्हणजे केलेलं सगळं मातीत जाऊ दे. अगं तसं नाही मला म्हणायचं, म्हणजे भैयांना कधी सांगायचं? तुला पाहिजे तेव्हा सांगा. मी काय म्हणते, आपण आत्ताच सांगूया का? भैया नाही येत. भैया नाही येत, पण ऑफिस मध्ये फोन तर असेलच की. मी भैयांना फोन करून सांगते. हा, अगं जयश्री, मला तसं नाही म्हणायचं. मग कसं आहे? आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. हे बघ, नुसतं करायला पाहिजे, केलं पाहिजे असं म्हणत बसायला तुमच्या कधी येत नाही मला. मला जे काय करायचंय ते करायला मी सुरुवात बी केली. शीतल आणि अजिंक्यांचा इतका विश्वास मिळवणार आहे मी की ती दोघं बी मी म्हणाल तसंच वागले पाहिजेत. तुम्ही बघा, तुम्हाला जमल तसं करा. आप्पा, यो फुगा फाटकाय. मग मग काय, मग बदलून दे. ए बदलून येणारी आप्पा, ही फसवणूक आहे हा. तुम्ही सणासुदीच्या दिवशी लोकांना फाटका फुगा देऊन गांडवताय. कोण? मी वय? होय, मी काय घरात फुग बनवलेत वय? आता तुझ्याच दुकानात घेतल्यात ना. तर लयकात घेऊन दमली नाहीस का? इकत घेऊ दे नाही तर फुकट घेऊ दे. फुगा फाटका हाय, बदलून द्या. थांब, मी बाहेर येतो. सॉरी 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 सॉरी, असू दे की, एकच तर फाटका आहे, त्याला काय होतंय तेव्हा. हा, मला माझं काम करून दे. आणि हो, नुसतं फुगत बसू नको. घरात जाऊन काहीतरी काम कर जा. नाही नको, त्यापेक्षा मी फुग्यात पाणी घालून बघते. काय करायचं ती कर, पण माझ्या डोक्याला कटकट लावू नको. आओ जरा आत ये की. आलो. थोडक्यात हुकला. मला लागला असता म्हणजे जय रे, लागलं तर काय होतंय तेव्हा, त्यात काय एवढं. आणि काय ग, रंगपंचमी तर उद्या आणि तू आतापासून सुरू केलंस का काय? अगं नाही ग, मला लई कटाळा आलता. काय करायला नव्हतं म्हणून टाइमपास करत होते. चांगलंय. होय ग जेडे, तू रंग का खेळत नाहीस ग? नाही ग, मला नाही आवडत. आता त्यात न आवडण्यासारखं काय, रंगच तर आहे. तरी बी नाही आवडत. आपण ना उद्या खेळू, आवडेल तुला. नको बाई, खेळ तूच. मी तर खेळणारच आहे. खेळ बाई खेळ, मी नाही खेळणार. कुणी सांगितलंय कपड्यांना अंगण करून घ्यायला? कुणी कशा सांगायला पाहिजे. आपल्याला जे काय आवडतं ना ते सगळं करायचं. कर बाई. वय ग शितले, तुला रंगपंचमी लयच आवडती वाटतं. काय यावेळी काय खास आहे म्हणून? नाही नाही, असं काय नाही.
मला वाटलं काय खास आहे का काय. खास तर आहेच. हाय का काय खास. नाही पास झाल्यास ना म्हणून म्हटलं ग. पण तसं काय नाही का. मग काय. उद्या कोणी स्पेशल रंग लावणार आहे का नाही. उद्या तर स्पेशल आहे. वय ग कसला विचार करतेस सांग की. आजच आणि माझं सांगू पहिला. शितले काय ग. हा जयडे लय दिवस झाले. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण कुणाला सांगू न कसा. नाही नाही ते उद्या ना. जडे. हा इकडे थांब जरा आले. तू सांग उद्या काय. आता तुला इकडे म्हणायला कळत नाही का. आले आम्ही. काय ग इथं काय करतेस. काय नाही जरा गप्पा मारत होते. हिच्या संग काय गप्पा मारायच्यात. चल गप घरी. अगं मी तुला एकदा सांगितलं कळत नाही का. चल हिच्या काय नादाला लागायचंय. चल घरी. बरं झालं सांगितलं नाही. नाहीतर नेमकं पुष्प काकींना ऐकलं असतं. शैडीला परत कधी तर सांगू. राहुले तुझं खरंच अवघड आहे बरं का. कर तुला ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. पण मी काय म्हणतो आज ती पोरगी मिळणार कुठं तू. आजा हं. अरे मी इथल्या पोरींसाठी बनलोच नाही का. मग मला एकदम रशियाची बघायला लागणार आहे. रशियाची बघ हॉलिवूडची बघ. हा बघणारच आहे. मी काय भिजतो काय कोणा. तिला खायला काय घालणार आपण. काय म्हणजे आपण खातोय तीच की. भाकरी खरडा भाजी कांदा लिंबू. ती काय कडबा खाणारे असेल वय. कडबा खाणारे असतील ना तर परवडलं असतं. म्हशी संग चराल तरी नेला असतं रे. राहुले आपण जे खातोय ना ते खायला पैसे लागतात. ते कोण कमवायचं. मी ऐक की. कधी बायको सोडून गेलो. आजा तू सकाळ सकाळी आमच्या बापूसनी भेटून आलास काय र. का काय लका दोस्त आहेस का कोण आहेस. जरा चांगलं बोल की माझ्याबद्दल. हाय का आता. अरे चांगलंच सांगतो की राहुल्या. अरे लग्नाच्या आधी कमावलं नको का आपण. कमवतो की मी लका. दिसतं की किती कमवतोयस ते. आम्ही हातापाया पडून सांगितलं तरी तू दुकानात जाय नसल्या का. जातो की उद्यापासून. नक्की का. नाही आम्ही सुट्टी येतोपर्यंत दुकानात जाणार नाही असं म्हणला होतास म्हणून म्हणलं. अरे आता कामापेक्षा दोस्त महत्वाचा आहे ना म्हणून. आयुष्यभर नुसतं डायलॉगच मारत बस. अरे जा जरा बापूला मदत करत जा. राहुल्या अरे सारखं बोलणं बरं दिसतंय काही. हा उद्या कोण पोरगी द्यायचं नाही ना तेव्हा कळलं मग तुला. तिथली पोरगी कुणाला पाहिजे. आपण एकदम फॉरेनची करत असतो. हॉलिवूड बघशील तू. नुसतं बघशील नाही तू नाचशील बी. चांदवडी टू डायरेक्ट फॉरेन नाचत येशील. नाही शान आहेस. हाय तुम्ही शाना. मी का बिट्टू काय कोणाला. आणि माझ्या मनात जे आहे का नाही तसंच होणार आहे का नाही बघ. आता तुझ्या मनात काय ते आम्हाला काय माहित. ते माझं मला माहित ना. माझ्या मनात काय ते तुला कसं कळणार. पण शीतलच्या मनात काय ती कसं तुला लगेच कळत. अरे नाही असं काय नाही. हा असंच आहे. मला कॉन्फिडन्स आहे फुल. तुझं कॉन्फिडन्स तुझ्या जवळ ठेव. जा जरा मदत करता जा. नाहीतर लग्नाची वेळ अवघड होईल. काय लग्नाची वेळ अवघड बिघड होत नसतंय काय. आपला प्लॅन सगळा रेडी आहे. हा बघ मी असा रशियाच्या पुरीच्या घरात जाणार. सगळ्यांना भेटणार. हाय हॅलो
नमस्ते. हाऊ डू यू डू? कधीपासून हाका मारते मी? आलीस तर तिकडे जायचं ना डायरेक्ट. इकडे कशाला बोलून घेतलं? मला तुझ्या एकट्या संग बोलायचं असतं म्हणून बोलते मी. सॉरी नसेल आवडलं तर. चुकलं माझं. आतापासून नाही बोलू ना चार चौघांमध्ये. अगं मी कुठं असं म्हणलं मला आवडलं नाही. पण तोंडावरनं तर तसंच वाटतंय की. हे अगं असं काय नाही. होय म्हणून सारखा फोन करतोस, सारखा भेटाय बोलतोस. अ, अ, मी करणारच होतो फोन पण गडबडीत राहून गेलं. नाही राहुल्यामुळे सरला. नाही नाही तुला तर लई कामं असतात. मी तर बिनकामाचीच आहे. मला तर कामच नसतात ना. अगं तसं नाही काय. असंच आहे आजा. काम असल्याशिवाय तू कधीच फोन करत नाहीस, कधी बी भेटाय येत नाहीस. मीच सारखा फोन करत असते, मीच भेटाय येत असते. आता मी मुद्दामच फोन केला नाही. म्हणलं बघू काय करतोस. अगं आताच येऊन बसलो मी इथं. 5-10 मिनिटं झाली तर. मग त्या 5-10 मिनिटात वाटलं नाही मला एकदा बी फोन करावासा. अगं त्या जेडीनं आधीच डोकं फिरलो होतं म्हणून काय सुचत नव्हतं. मला बी भेटली होती आज. तुझाच विषय निघाला होता. काय म्हणून? हेच की तू आणि अजिंक्य एकमेकांवर कधीपासून प्रेम करताय, कुणी प्रपोज केलं. काय मग तू काय म्हणली? मी काय म्हणणार, सांगितलं सगळं. मीच प्रपोज केला आणि कसं केलं ते बी सांगितलं. मग अरे लय कौतुक करत होती माझं. म्हणली कसली डेअरिंग बाज पोरगी आहे. आमच्या अजिंक्यला अशीच पोरगी पाहिजे होती. असं म्हणली जेडी? मग म्हणली तुमचं लग्न झाल्यावर दारात मीच उभी राहणार. दार अडवायला आणि उखाणं घेतल्याशिवाय अजिबात आतमध्ये सोडणार नाही. मग मी म्हणलं घेते की उखाणा, त्यात काय एवढं. आता घेऊ का काय असं विचारलं, म्हणली आताच घे. मग घेतला. काय घेतलं? दारात उभी भुईट्यांची जेडी, जगात भारी फौजी आणि शितलीची जोडी. आणि 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 म्हणली आमचं अजिंक्य येडपटच आहेत. का? ए काय झालं असायला? राजा आणि मी गंमत करते तुझी. तुला खरं वाटलं होय? शितले अगं तू येडी बिडी आहेस का ग? हा? हे बघ अंगावर काटा आला माझ्या. तू ना मला वाटलं खरंच सांगितलंस का काय? मी सांगणारच होते पण ते पुष्पा काकी आली म्हणून नाही सांगितलं. ए बाई तू नको काय सांगू. माझं मी सांगतो कधी सांगायचं ते. आणि हो आता आपण नको जास्त भेटायला. कोणाला तरी उगाच संशय यायचं. हे काय संशय बिवशय येत नाही. फक्त भेटायला बहाणा पाहिजे बस. म्हणजे? आणि म्हणजे आता उद्या रंगपंचमी आहे. हा मग तुला रंग लावण्याच्या बहाण्याने मी घरी येणारच आहे की. हा असं म्हणतेस होय. तू मस्त येशील का रंग लावायला? पण मी नको का लावून घ्यायला? हा मला एलर्जी आहे बाबा. गप्पे कसली अलर्जी? एवढी वर्ष तर नव्हती, आता कुठून आली? काय तर उगाच फेकू नगस. अगं खरंच सांगतोय तर मी नाही लावून घेणार. असं आहे व्हय? आता तर मी रंग लावतच असते. सापडलो तर लावशील ना. घरातनं बाहेरच पाडणार नाही, घरातच राहणार. मग मी घरात घुसून रंग लावणार. पण रंग तर मी लावणारच. बघू बघू की